नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंब लागवड करताना आपल्या डाळिंबाला कोणती खते लावावी याबद्दल माहिती घेणार आहोत. आता आपण काय केलेलं आहे, आपल्याला आता डाळिंब लागवड करायची आहे. आपण मार्किंगा करून घेतलेले आहेत, चौफुली टाकून घेतलेली आहे आणि प्रत्येक चौफुलीवर रोपं ठेवून घेतलेले आहेत डाळिंबाची. आता हे रोपं ठेवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे रोपं लावायचे. आपण काय काय खत भरणार आहे. आता सर्वात पहिले हे आपल्याकडे काय आहे, कुजलेलं शेणखत. आता हे जे कुजलेलं शेणखत आहे हे पूर्ण कुजून गेलेलं आहे, म्हणजे ही चहा पावडर तयार झालेली आहे. असं कुजलेलं शेणखत जर आपल्याकडे असेल तरच आपल्याला हे शेणखत टाकायचे. जर आपल्याकडे कुजलेलं शेणखत नसेल, 100% कुजलेलं नसेल, तर आपल्याला शेणखत अजिबात टाकायचं नाही. आता भले झाड 2-3 महिन्याचं झालं तर आपण शेणखत नंतर वापरू शकतो, पण कोवळ्या झाडाला आपल्याला म्हणजे जे कुजलेलं शेणखत नाही ते अजिबात आता टाकायचं नाहीये. पण माझ्याकडे आहे म्हणून मी हे कुजलेलं शेणखत टाकणार आहे. आता हे एवढं भारी शेणखत कुजलेलं आहे, हे मी 6-7 महिन्यापासून तिथं कुजत ठेवलेलं होतं. याच्यामध्ये मी भरपूर घटक मिक्स केले होते कुजवताना, म्हणजे शेणखत, जिप्सम, बोन मील, तंबाखू डस्ट, राख, तांदूळाची तूस, हे सर्व घटक टाकून परत बॅक्टेरिया टाकून याला कुजून घेतलेलं होतं. आता याच्यात एवढी ताकद आहे ना याच्यामध्ये, म्हणजे ते निंबाचं झाड आहे ना, की त्या निंबाच्या झाडाच्या जाड जाड मुळ्या या खतामध्ये आलेल्या आहेत. आपण इथं सुद्धा पाहू शकतो की इथं ह्या मुळ्या या त्या निंबाच्या झाडाच्या आहेत. म्हणजे एवढं मोठं झाड आहे, त्या एवढ्या मोठ्या झाडाच्या जमिनीतून खाली अशा बेडवर आलेल्या होत्या. म्हणजे एवढ्या मुळ्या या खतात आल्या आहे, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये ताकद आहे. मग आपण डाळिंबाच्या झाडाला टाकलं तर डाळिंबाच्या झाडाच्या मुळ्या पण भरपूर वाढणार आहेत याच्यामध्ये. म्हणून आपण हे असं तयार केलेलं शेणखत आपण आता लावणार आहे. जर माझ्याकडे हे नसतं तर मी अजिबात ही शेणखत टाकलं नसतं. फक्त मग जर शेणखत नसेल आपल्याकडेही असं कुजलेलं, तर आपल्याला काय टाकायचं आहे, निंबोळी पेंड टाकायची आहे, तंबाखू डस्ट टाकायची आहे, जिप्सम टाकायची आहे, बोन मील टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचं आणि एवढंच टाकायचंय. आपल्याला निंबोळी पेंड पासून काय फायदा मिळणार आहे आपल्या झाडांना. निंबोळी पेंड टाकल्यामुळे काय होईल की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी मदत करणार आहे आणि परत निमॅटोड जे सूत्रकृमी असतात त्यांना पण नियंत्रित करणार आहे. आणि तसंच जिप्सम आहे. आता जिप्सम मध्ये काय होतं, कडक जमिनींना भुसभुशीत करतं आणि जिप्सम मधून आपल्याला कॅल्शियम आणि सल्फर पिकांना मिळतं. त्याच्यामुळे जिप्सम आपल्या जमिनींसाठी खूप फायदेशीर आहे आणि जिप्सममुळे नापीक झालेल्या जमिनी सुपीक होतात. म्हणजे आपल्या जे अति रासायनिकचा वापर केल्यामुळे ज्या कडक झालेल्या जमिनी आहेत त्या जमिनींवर, अशा जमिनींवर जर आपण जिप्समचा वापर केला तर कडक झालेल्या जमीन भुसभुशीत होतात, नरम होतात. जिप्सम काय करतं, मातीचे कण वेगवेगळे करून आणि त्याच्यात पोकळी तयार करतं आणि त्या पोकळींमध्ये मग हवा खेळती राहते, मग पिकांना ऑक्सिजन उपलब्ध होतो. म्हणून जिप्समचा आपल्या पिकांसाठी खूप चांगला फायदा आहे. म्हणून आपण जिप्समचा पण वापर करणार आहेत. तसेच तंबाखू डस्ट आहे. तंबाखू डस्टमध्ये काय असतं, निकोटीन नावाचा घटक असतो. त्याच्यामुळे तंबाखू डस्टमुळे काय होतं, निमॅटोड वगैरे कंट्रोल होतो. त्याच्यानंतर जे बोनमील आहे, आता बोनमील मधून आपल्या पिकाला काय मिळणार आहे, बोनमील मधून आपल्या पिकांना कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळणार आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम फॉस्फरसची उपलब्धता पण होणार आहे आणि बोनमीलमुळे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची पण वाढ होणार आहे. सूक्ष्मजीव पण वाढणार आहे, गांडुळांची संख्या वाढणार आहे, जमीन भुसभुशीत होणार आहे, सुपीक होणार आहे. म्हणून आपल्याला याचा पण खूप फायदा होणार आहे. म्हणून आपण हे डाळिंब लागवड करताना एवढी खतं टाकायची. आपण रोपं लावताना एका झाडासाठी, एका रोपासाठी चांगलं कुजलेलं शेणखत अर्धा किलो, निंबोळी पेंड 300 ग्रॅम, बोन मील 200 ग्रॅम, तंबाखू डस्ट 200 ग्रॅम, जिप्सम 200 ग्रॅम असं एकत्र करून घेणार आहोत आणि ते मिक्स करून आपल्या झाडाला देणार आहोत. हे सर्व मिक्स करून घेतलेलं जे खत आहे, आपण लागवड करताना कशी लागवड करायची, आता हा आपला बेड आहे, तर आपण इथं काय केलेलं आहे, चौफुल्या टाकून घेतल्या आहे, हे आपलं रोप आहे. तर आपण काय करणार, इथं फक्त एवढीच माती काढायची आपल्याला लागवड करताना, की जेवढी पिशवी आहे एवढी पिशवीतली मातीच फक्त इथं गेली पाहिजे आणि लेवल आली पाहिजे. आणि खत कसं टाकायचं, हे मिक्स केलेलं खत आहे हे अगोदर असं थोडंसं खड्ड्यात टाकून घ्यायचंय. नंतर ही पिशवी आपल्याला अशी फाडून घ्यायची. ही पिशवी अशी फाडून अशी काढून घ्यायची आपल्याला. ही पिशवी काढल्यानंतर हे रोप आपल्याला इथं ठेवायचंय असं. तर आपण काय केलं, ह्या खड्ड्यात थोडंसं खत टाकून घेतलेलं आहे आणि बाकीचं हे खत काय करू, इथं टाकू. आपण हे खत इथे टाकलं की ही बेडवरचीच माती अशी मिक्स करून घेऊ या खतामध्ये. आपण जे खत टाकून हीच माती परत आपल्याला अशी लावून द्यायची आहे याच्या आजूबाजू. म्हणजे आपण हे खत मातीत मिक्स करून घ्यायचंय, हीच माती लावून द्यायची आहे. नंतर काय करायचंय, वरून थोडंसं परत असं घ्यायचंय, असं चारी बाजूने असं वरून
टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यावर परत अशी माती टाकून द्यायची आहे आपल्याला. बस झालं. अशा पद्धतीने आपल्याला रोप लावायची आहेत. तसंच आपण पुढचं पण रोप तसंच करणार आहे. आता इथं काय, ही चौफुली आहे, हे आपलं माप आहे. आता इथं पण काय करू, आपण असं हाताने उकरून घेऊ, थोडस असं हे टाकून घेऊ. ही पिशवी आहे, ही पिशवी आपण अशी फाडून घेऊ. ही पिशवी आपण अशी फाडून घेतली. हे जे रोप आहे, हे रोप आपण असं ठेवून दिलेलं आहे. हे रोप ठेवल्यानंतर आपण खड्ड्यात थोडी असं टाकून घेतलेलं आहे. आणि हे जे खत आहे, खत काय करू, इथं असं टाकून घेऊ. असं टाकून हे काय करू, थोडंसं मातीत मिक्स करून घेऊ. आणि हीच माती आपण अशी खताची मिक्स केलेली माती अशी लावून देऊ. परत आपल्याला ही जी खताची मिक्स केलेली माती आहे, ही परत आपल्याला अशी लावून द्यायची आहे. ही माती लावल्यानंतर परत आपल्याला हे थोडं खत घ्यायचंय. हे चारी बाजूने असं आपल्याला टाकून घ्यायचंय आणि परत त्याच्यावर थोडीशी अशी माती आपल्याला टाकून द्यायची आहे. बस अशा पद्धतीने आपल्याला झाड लागवड करायचंय. हे रोप लावलं अशा पद्धतीने. मग काय करायचं, आपल्या जेवढ्या ड्रिपच्या नळ्या आहे, या नळ्या आपण सरळ करून घ्यायच्या आहे. आणि सरळ करून प्रत्येक ड्रिपर असं रोपाजवळ आलं पाहिजे. या अशा नळ्या लावल्यानंतर हे ड्रिपर असं वरती आलं पाहिजे आपलं रोपाजवळ. आणि अशा पद्धतीने आपलं ड्रिपचं पाणी इथं पडणार, रोपाला मिळणार. आणि अशा पद्धतीने आपण नियोजन करून अशी झाडं आपण लावायची आहेत.